त्याचा एक आढावा बैठकीचं आयोजन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि 2 तारखेला हा समाधान शिबिर होणार आहे. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. सडक येथे मीटिंगचं आयोजन होतं, नेमकं काय विषय होता त्यामध्ये काय सांगा? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती ह्या दोन्ही कार्यक्रमाचा एक सहयोग साधून आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी यावर्षी एक समाधान शिबिर ह्या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने घ्यावं असं सुचविलं आणि त्या अनुषंगानं संबंध राज्यामध्ये एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत आहे. त्याच अनुषंगानं अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचं हे समाधान शिबिर या सडक अर्जुनी या ठिकाणी आशीर्वाद लाल या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याचा एक आढावा बैठकीचं आयोजन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि 2 तारखेला हा समाधान शिबिर होणार आहे. या ठिकाणी केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या मोठ्या प्रमाणात ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो, परंतु कधीकधी त्यांची माहिती होत नाही. ह्या अनुषंगानं त्यांची माहिती व्हावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा ह्या हेतून हा समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या शिबिराला मोठ्या संख्येनं आपले लाभार्थी पोहोचावेत ह्या अनुषंगाने आढावा सभेचं आयोजन होतं. 25 तारखेला समाधान शिबिराचे आयोजन होतं सडक अर्जुनीमध्ये, त्याची तारीख का ड्रॉप करण्यात आली काय सांगा? 25 तारखेला आपण ठरविलं होतं, परंतु त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन झालेलं नव्हतं, म्हणून हा समाधान शिबिर एक चांगल्या पद्धतीने व्हावा हा एक दृष्टिकोन होता आणि जे पदाधिकारी असतात नेते असतात ते सुद्धा या ठिकाणी येतात. बडोले साहेबांना सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी आलं, त्यांच्यामुळे हा शिबिर आपण 2 तारखेला ठेवलेला आहे. शिबिरामध्ये कुठल्या योजनाचा काय कोणाला फायदा मिळणार आहे? या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या योजना भेटत आहेत आणि काही नव्याने योजना आहेत त्या दोन्ही गोष्टींचा एक अवलंब करून या ठिकाणी समाधान शिबिर होणार आहे. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.